कशी तू आहे अजून मावशी सारखी तुला राबवलं आम्हाला भीती वाटत असते मला. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. हॅपी वुमन्स डे, महिला दिनाच्या हार्दिक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला आता हे जे मटकी आणि यामध्ये सोले आहे तर ते मी उद्यासाठी भिजायला टाकलेले आहे. म्हणजे भिजून होते बांधून ठेवले आणि हे जे काळ टाकलेले आहे बघा खूप छान याला अंकुर आलेले आहेत आणि मोठंला तर आलेच बट जे जाळे असते सोल्याला सुद्धा तेवढेच आलेले आहे. आणि याची पण काही एक ट्रिक आहे तर समोर नक्की शेअर करेलच मी. तर असं असते की जेवणाबरोबर उन्हाळ्यामध्ये काहीतरी हवं असते, जेवण जात नाही, नेहमी पाणीच असते. तर इकडे आता तरी महिना झाला आता मी हे सुरू केलेलं आहे की थोडं आता मुलांना मी भिजून खायला दिलं तर खात नाही. तर आता म्हणून अशी थोडीशी मी काहीतरी म्हणून तडका दिला म्हणा की थोडंसं भाजणी म्हणून दिली म्हणा त्याला करते आणि रावांच्या टिफिनवर मुलांच्या पण टिफिनवर देते. आता मुलं तर हे असेच खायला लागलेले आहे म्हणजे चांगलं वाटते म्हणून. तर आता दानिश काय करत आहे बाबा? देव घासत आहे आणि हा शेवटचा आहे ना. इकडे देव घासून झालेले आहे याचे. तर चला आज आहे आपला 10वा दिवस आणि म्हणून इकडे देवाचं सगळं काढून ठेवलेलं आहे आणि आता देव घासून घेते म्हणजे देवघर पूर्ण घासून घेते. दानिश इकडे देव घासून झाले की देवपूजा करून घेऊ. तर इकडे यांचे काकाजी जे मरण पावले होते तर त्यांचा आजचा 10वा आहे आणि त्यामुळे जे ब्लँकेट आहे तर हे वगैरे मी आधीच धुतले होते. म्हणजे जेव्हा कापूस नेला होता तर तेव्हा पूर्ण बेडशीट वगैरे धुतले होते. तर म्हणजे ते माहिती असतं ना की 10व्या दिवसाला काहीतरी धुवायचं. तर म्हटलं आता हे नेहमी आपलं हांतरून असतं तर आता धुवून घेते आणि आता गरमी होतच आहे तर आता हे धुतल्यानंतर ठेवून देते. आणि इकडे ही मशीन आहे, खूप जुनी मशीन आहे. तरी 25 वर्ष झाले की काही या मशीनीला 20-25 वर्ष झाले. तर म्हणून हे खूप खराब झाली आहे बट काम करत आहे. तर इकडे हे ब्लँकेट आहे ते फक्त मी धुण्यासाठी म्हणून वापरते. रोजचे कपडे निघतच नाही, हातानेच धुवावं लागते. तर इकडे मशीनमधला मी इकडे लावून दिले ब्लँकेट आणि त्यानंतर इकडे आपलं हे लिक्विड टाकून मी इकडे आधी घासून घेते. आपलं हे गारचं माझं देवघर आहे आणि इथे हे एक अलमारी आहे. अलमारीमध्ये इथे कडप्पा होता मधामध्ये तर तो हे अंदानामध्ये मिळालेला लग्नातलं. तर हे इथे फिट करायचं होतं आणि आमचं जे जुनं घर आहे सासरी तर इथेच होतं. तर तो एक कडप्पा काढला. मग इथे तुम्हाला खाचे दिसत असेल तर म्हणून हे थोडंसं गजबजून दिसत आहे. म्हणजे असं मागे काहीतरी वेगळंच असं म्हणजे असं क्लीन दिसत नाही आहे, प्लेन दिसत नाही आहे. तर म्हणून तेच कारण आहे इथे काढला आहे. आणि जे गॅप होती ना तर कसं सासरी आल्यानंतर आपण काही बोलू शकत नाही की नाही हे असं करा किंवा तसं करा किंवा नाही फोडा किंवा दुसरीकडे ॲडजस्टमेंट करा असं नाही म्हणू शकत. तर जसं आहे तसं त्यांनी केलं राव देर आणि सासऱ्यांनी. तर ते अलमारी करून तिथे देवघरचे आहे ते ॲडजस्टमेंट केलं आणि जे गॅप जागा सुटली होती तर त्या जागेमध्ये आणि तिथे विटा लावून तिथे ते पॅक करण्याचा प्रयत्न केला बट तेवढं काही नाही झालं ते. तर जे आहे तसं आहे. आता मी तिथे काहीच करू शकत नाही आता आपल्या हातात असून सुद्धा. आणि त्यानंतर देवघर वगैरे म्हणजे ते देवं मी धुतले नाही आणि शेतामध्ये गेलो कारण असं म्हणत होत्या घरचे की देवं वगैरे नको धुऊ, तिकडून फुलं वगैरे शिरून झाल्यानंतर तू देवं धुऊ शकते. तर म्हणून मी देवं तसेच ठेवले आणि शेतामध्ये गेली. शेतामध्ये कांदा वगैरे निंदायचा होता, बाया होत्या बट मी काही शूट घेऊ शकले नाही कारण घरीच फोन राहिलेला होता. म्हणून तिकडून आल्यानंतर हे जे आपलं थोडं बहुत घर क्लीन करायचं होतं तर ते सुद्धा करून घेतलं कारण की शेतातलं काम जरुरी होतं. एखादी नसती पण गेली ना शेतामध्ये तर राव ओरडले असते म्हणून शेतामध्ये जाणं पण जरुरी होतं. आणि तिकडून आल्यानंतर जे आपला हॉल जे बेडशीट आणि जे सोफ्याचे कवर पडदे वगैरे धुतले होते तर ते वाढले, ते लावून घेतले आधी. आणि आरसा, अलमाऱ्या, डोअर, विंडो हे सगळे होतं ते क्लीन करून घेतलं कारण की असा वेळ मिळत नाही.
तर म्हटलं आज सॅटर्डे आहे तर होऊनच जाते. तर हे जे आहे तर ते सगळं आता मी क्लीन करून झालेलं आहे माझं. आणि बट आता तुम्ही बघू शकता देवपूजासुद्धा झालेली आहे आणि घरामध्ये खरंच खूप प्रसन्न वातावरण असं वाटत आहे. तर इकडे हे जे बघू शकता इकडे विटा आहे तर त्याचीच मी गोष्ट करत होती. सो जे आहे ते आहे. आता मी तिथे देवघरामध्ये आता काहीच करू शकत नाही आहे. बस ज्याच्यामध्ये म्हणतात ना जे आहे त्याच्यामध्ये प्रसन्न राहण्याचा विचार करते मी आता. तर बघू समोरचं काय नवीन देवघर कसं काय राहील तर तुमच्याशी नक्की शेअर होणारच आहे. तर आता बघा असं तर माझं देवघर आहे. आणि आता चक्की वगैरे लावली. चक्की लावून झाल्यानंतर आमचा थोडासा वेगळाच काही प्लॅन होता. म्हणजेच प्रगतीचा आणि माझा, की आता वेळेवर ठरलं. आधीच काही असं नव्हतं आणि घरी कसं कामं होते. नंतर आज महिला दिनाबद्दल काहीतरी कार्यक्रम पण होता आमच्याकडे. पण तिकडे पण माझं काही जाणं झालेलंच नाही कारण की घरी तिकडे देवा वगैरे घर क्लीन करायचं होतं. शेतामध्ये गेली होती म्हणून. जर शेतामध्ये जर नसती जाणं झालं तर घरचं माझं ॲडजस्टमेंट करून मी गेलीच असती 2-2:30 वाजेपर्यंत. बट शेतामधूनच मी 3 वाजता आली. त्यानंतर आवांसाठी इकडे स्वयंपाक आटोपला आणि आत्ता आम्ही निघालेलो आहो. मी बोलली होती ना की आम्ही प्लॅन केलेला आहे. तर त्यासाठीच म्हणून आज वुमन्स डे आहे. तर मम्मी तर अशी कशी असतात सर्वांची मम्मी कशी असते की पैसे वाचवायची असते, कामं करते ती. तर म्हणून आम्ही दोघी पण विचार केला की आपण दोघी घेऊन मम्मीला जायचं. आणि आज सुट्टी स्वयंपाकातून असं म्हणता नाही येत कारण मीच स्वयंपाक करून घरच्यासाठी म्हणून निघाली आहे बाहेर. तर आम्हीच असा विचार केला की मम्मीलाच घेऊन जायचं म्हणून. आणि सर्वजण जे आहे ते आपण कधीतरी जातोच म्हणून आज काहीतरी स्वतःला पण स्पेशल फील झालं पाहिजे ना, म्हणून आम्ही माणसांना घरी ठेवलं आणि फक्त आम्हीच आलेलो आहोत. आम्ही तिघीजणी आलो आणि ओवी होती. दानिशला चल बोलली पण तो म्हणाला की नाही मी दुपारीच भरपूर जेवलो आणि त्याच्या आवडीची वांग्याची भाजी घरी होती. तो म्हणाला पण की नाही जेवत म्हणून, तो सायंकाळी जेवलासुद्धा नाही. तर तो घरी थांबला आणि आम्ही आलेला होता हॉटेलमध्ये. आणि कढाई पनीर, दाल फ्राय, पोळी, साधं सिंपल जेवण. मम्मी म्हणाली की जास्त काही घेऊ नको. आणि बट 2-3 इथे होते ऑप्शन पण जास्त काही दूर जायचं पण नव्हतं आम्हाला. तर इकडे खाऊ गल्ली आहे इकडे सूतगिरणी स्टॉपजवळ. तर तिथे आणि एक महाराजा याच्या मागे तिकडे आम्ही गेलो होतो. तर रेस्टॉरंटमध्ये तर पोळ्या थोड्या कडक वाटल्या तिथल्या. बट तेवढी टेस्ट नाही वाटली म्हणून आम्ही म्हटलं इकडे पण थोडं ट्राय करून बघावं. तर चला मग भाजीची वगैरे टेस्ट खूप छान होती. पोळ्या पण इथे नरम होत्या. तर आम्ही आता जेवण करून घेते आणि समोरचा ब्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय करा. मी त्या दिवशी रात्रभर रडली होती मावशीसाठी. झोपी तिला माहिती आहे तुम्हाला बसून तू बोलतच नाही म्हटलं माझ्याशी. नाही घर सोडून कशी जाईल कारण तिला पहिले किडनॅप केलं असतं तर माझ्याशी बोलायचंच नाही म्हटलं तिला मावशीला. माहिती आहे सकाळीच तिला मी रोडवर आणून सोडलं कोणाची तरी सायकलनी बसून नाही का तिला शाळेत पाठवलं आणि मग मी तिला घ्यायला गेली. घ्यायला गेली मी. मावशीची बास्केट बॅग सोबत आणली पण मावशी माझ्याशी बोलून राहिली नाही. मी मावशीला घ्यायला गेली सोबत आणली. घरही आलं. घरी कपडे बदलून दिले मावशीचे, बूट सॉक्स सगळं बदलून दिलं तरी मावशी माझ्याशी बोलत नव्हती. घरी मम्मी जेव्हा आली ना तेव्हा मम्मीशी बोलायला लागली ताई करून चालू. पण माझीशी म्हटली का बरं? कारण मी तिला म्हटलं तू पर्सेंटेज कमी घेते, तू अभ्यास करत नाही, अभ्यासात तुझं लक्ष नाही, तर तू माझ्याशी बिलकुल बोलायचं नाही. एवढंही रागवणार नाही का आपली मम्मी? हां तू सांग ना. बोलायचं नाही म्हटलं तर नाहीच बोलली ते. एक रात्र न एक दिवस झोपेसुद्धा मम्मीच्या अंगावर हात पडते ना तो हातसुद्धा नव्हता पडू दिला तिने. रात्रभर मी रडली. एक पोरगी अशी मोठी पोरगी तिची मम्मी कशी होती तिला किती मारलंही बोललंही किती रागवलं ना तर खूप झालं. 15 मिनटं मम्मी 15 मिनिटातच ते मम्मी गो इकडून मम्मी तिकडून मम्मी गो. हे 15 मिनिटात राहू शकत. तुझी मम्मी भेट नव्हती रागवलं तरी पण मला भीती वाटत होती ना. मम्मी कशाला बोलायला तरी सांग तशी तू आहे अजून मावशी सारखी. तुला रागवलं आम्हाला भीती वाटत असते मला तेव्हा.
मॅगीसाठी मी तुला रागवलं, तू बोलली नाही ना अशी पाय आहे नजून यातून बसली तर अशी पाय आहे ना. सो आता आमचं इकडे जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला जातच होतो. तर इकडे माझी मावशी काकाजी वगैरे होती, तर ते सुद्धा इकडे बाहेर आले. माझं लक्ष इकडे काय मला हेअरस्टाईल करायची. अशा थोड्याच आम्ही खुशीमध्ये आमचा महिला दिन म्हणून साजरा केलेला आहे सो मम्मी सोबत, आणि ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.